अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफ नंतर अवघ्या 10 मिनिटात कोसळल्याची घटना दुपारी घडली असून या मोठ्या दुर्घटनेत वसतिगृहातील विद्यार्थी व प्रवासी यांची मोठी जीवितहानी झाली असल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानीही प्रवास करत होते अशी माहिती समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे B787 हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते। या विमानात एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते। मात्र टेक ऑफ नंतर अवघ्या 10 मिनिटात या विमानाचा भीषण अपघात झाला। हे विमान मेघानी नगरात एका इमारतीवर आदळले आहे। याच भागात वैद्यकीय महाविद्यालय आहे। या महाविद्यालयातील वसतिगृहाच्या इमारतीवर हे विमान कोसळले असल्याची माहिती समोर येत आहे। या अपघातात प्रवाशांसोबतच विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानीही प्रवास करत होते। हे विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला आहे। विमानाचे तुकडे झाले असून विमानाचा काही भाग इमारतीवर लटकत असल्याचे दिसत आहे। तसेच विमानाचा समोरचा भाग पूर्णपणे जळून गेला आहे। सध्या तरी NDIF, पोलीस, महापालिका प्रशासन हे युद्ध पातळीवर कामाला लागले आहेत। युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे। त्यामुळे विमान कोसळल्यानंतर नेमकी जीवितहानी किती झाली आहे याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नसून या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त मात्र समोर येत आहे।